अशा विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागामध्ये 28,770 जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या जागा असणार 3,523. तर तुम्हाला अर्ज भरताना कोणत्या डिव्हिजनमध्ये किती जागा आहे, ठीक आहे, जसं अमरावती डिव्हिजन झालं, अकोला झालं, नागपूर झालं, परभणी झालं, हे काही डिव्हिजन आहे. या डिव्हिजनमध्ये जागा तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे आणि यासोबत तुमच्या कॅटेगरी जागा कुठे जास्त आहे, हँडिकॅप जागा कुठं आहे, स्पोर्ट्स पर्सनची जागा कुठे आहे, हे पण तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर ही माहिती कशा प्रकारे चेक करायची याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत जाईल. तर मित्रांनो, अर्ज भरायला सुरुवात झालेली असून वेबसाईट पण सध्या चांगली सुरू आहे. 14 फरवरीपर्यंत आपला जो अर्ज हा तुम्ही भरू शकता. तर आता आपण पाहणार की जागा ज्या ह्या तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता. तर तुम्हाला काय करावं लागेल, ही जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर यावं लागेल. तर बघा मित्रांनो, ही जी वेबसाईट दिलेली आहे indiapost.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. जर तुम्हाला ही लिंक सापडली नाही तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. त्यावर तुम्हाला ही लिंक मिळून देईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. ही लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हॅकंट पोस्ट दिसत आहे, यावर क्लिक करायचं. ठीक आहे, व्हॅकंट पोस्ट यावर क्लिक करायचं. तर या ठिकाणी बघा, यावर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला दोन ऑप्शन या ठिकाणी दिसणार आहे, एक सर्कल आणि एक डिव्हिजन. ठीक आहे, हे दोन्ही आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर सर्कलमध्ये तुम्हाला आपला महाराष्ट्र क्लिक करायचा. लक्षात ठेवायचं, सर्कलमध्ये तुम्हाला महाराष्ट्र सर्कल दिसत आहे, यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि सिलेक्ट डिव्हिजन. सिलेक्ट डिव्हिजनमध्ये बघा, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, करड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन, ठीक आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन. तसे यासारखे डिव्हिजन दिलेले, नागपूर डिव्हिजन, नागपूर मोपसिल डिव्हिजन, नांदेड डिव्हिजन, नाशिक डिव्हिजन, नवी मुंबई डिव्हिजन, ठीक आहे, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसिल, रायगड, रत्नागिरी, हे सर्व डिव्हिजन मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहे. तर आता तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला कोणत्या डिव्हिजनमध्ये आपला अर्ज भरायचा आहे हे चेक करावं लागेल. ठीक आहे, समजा डिव्हिजनच्या अगोदर तुम्हाला जागा चेक करावं लागेल. तर तुम्ही काय कराल, तुम्हाला ज्या कोणत्या डिव्हिजनच्या जागा चेक करायच्या असेल त्या डिव्हिजनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. समजा आपल्याला अमरावती डिव्हिजन जागा चेक करायच्या आहे, तर अमरावती डिव्हिजनवर क्लिक करायचं आणि अमरावतीच्या डिव्हिजनमध्ये किती जागा रिक्त आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी येऊन जाईल. तर बघा, हे संपूर्ण माहिती आलेली आहे. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी सिरियल नंबर चेक करू शकता, पोस्ट आयजी आणि सर्वात महत्त्वाचं पोस्ट ऑफिस, म्हणजे कोणत्या ऑफिसमध्ये जागा रिक्त आहे, कोणत्या पदासाठी जागा रिक्त आहे, कोणती कॅटेगरी, ही कॅटेगरी पण तुम्हाला चेक करावं लागेल मित्र. लक्षात ठेवायचं, कॅटेगरी महत्त्वाची आहे. तुमची जर कॅटेगरी असेल तरच तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे. नंतर मराठी लँग्वेज आणि पिनकोड. ठीक आहे, आता बघा, अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये जागा रिक्त आहे टोटल 132. ठीक आहे, या ठिकाणी बघू शकता 132 जागा ह्या अमरावती डिव्हिजनमध्ये आहे पोस्ट ऑफिसचे. यामध्ये सर्वच पोस्ट आलेले आहे. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर पण आलेला आहे, डाक सेवक पण आलेला आहे आणि ब्रांच पोस्ट मास्टर, हे तिन्ही पोस्ट या ठिकाणी दिलेल्या आहे. यामध्ये एससी कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, यू आर कॅटेगरी, ठीक आहे, या सर्व कॅटेगरी जागा यामध्ये दिलेले आहे. हँडिकॅपचे बघा, ज्या विद्यार्थी हँडिकॅप आहे त्यांचे पीडब्ल्यूडी असा ऑप्शन दिसणार आहे, म्हणजे हँडिकॅपची जागा या ठिकाणी खाली राहणार आहे. ठीक आहे, कोणते हँडिकॅप विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतो, यात कॅटेगरीचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे, स्पोर्ट्समनच्या पण जागा या ठिकाणी रिक्त असणार आहे. लक्षात ठेवायचं, अमरावतीमध्ये 132 जागा आहे. आता आपण अमरावतीचं पाहिलेलं आहे, तर आता आपण आणखी काही डिव्हिजन या ठिकाणी चेक करू. या ठिकाणी आपण महाराष्ट्र सर्कल अगोदर सिलेक्ट करायचं. महाराष्ट्र सर्कल सिलेक्ट करणे गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या महाराष्ट्र सर्कलमध्येच अर्ज भरायचा, इतर सर्कलमध्ये अर्ज भरायचा नाही. तर तुम्ही डिव्हिजन जे आहे, हे डिव्हिजन कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्ही आपला अर्ज भरू शकता. नंतर अकोला डिव्हिजन बघा, तर अकोल्यावर क्लिक करायचं. ठीक आहे, सर्व अकोला जागा या ठिकाणी आलेले आहे. ठीक आहे, अकोल्यामध्ये जागा असणार आहे 105. लक्षात ठेवायचं, अकोल्यामध्ये 105 जागा आहे. तर आता आणखी एखादा डिव्हिजन सिलेक्ट करू. ठीक आहे, नंतर आता आपण पाहू बुलढाणा डिव्हिजन. बुलढाणावर क्लिक केल्याबरोबर बुलढाणा जागा आलेल्या आहे. 48 जागा बुलढाण्याच्या. तर बुलढाणा नंतर नागपूर बघू आपण आता. मध्ये दोन प्रकारचे दिलेले आहे, नागपूर सिटी आणि नागपूर मोपसिल. तर आपण नागपूर सिटी डिव्हिजनची जागा चेक करू. नागपूर डिव्हिजन आलेलं आहे. नागपूर डिव्हिजनच्या फक्त 8च जागा. लक्षात ठेवा, नागपूरच्या 8च जागा आहे. नागपूर मोपसिलच्या चेक करू.
नागपूर मोपसिलच्या जास्त जागा या ठिकाणी, ठीक आहे, 305 जागा नागपूर मोपसिलच्या आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे डिव्हिजन नुसार जागा चेक कराव्या लागणार आहे. ठीक आहे, डिव्हिजन नुसार जागा चेक करायची, आपल्या कॅटेगरी जागा कुठं जास्त आहे हे चेक करायचं, नंतर आपला अर्ज भरायचा. ठीक आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स पण द्यावा लागणार आहे. हे जे प्रेफरन्स दिलेले आहे या ठिकाणी हे द्यावं लागणार आहे. म्हणजे समजा पहिले 221 वर तुम्हाला पोस्ट पाहिजे तर 221 एक नंबरवर टाकावं लागेल तुम्हाला. नंतर 212 2 नंबर टाकावा. मग तुम्हाला अशी प्रेफरन्स या ठिकाणी द्यावा लागेल. तुम्ही प्रेफरन्स कशी कितीही देऊ शकता. तुम्हाला जेव्हा तुम्ही एससी कॅटेगरी टाकता, तुम्हाला यामध्ये एससी कॅटेगरी जागा आणि ओपन कॅटेगरी जागा येतात. तुम्ही आपापल्या जागा चेक करू शकता. तुम्ही ओपनमध्ये पण आपला अर्ज भरू शकता आणि एससी कॅटेगरीच्या पण मध्ये आपला अर्ज भरू शकता. पण प्रेफरन्स व्यवस्थित द्यायचा. तुम्हाला कोणतं पोस्ट ऑफिस अगोदर पाहिजे ते त्या नंबरनुसार ते प्रेफरन्स द्यावा लागणार आहे. ते 102 नंबरचे जे पोस्ट ऑफिस हे मला 1 नंबर पाहिजे, तर तुम्हाला 102 नंबर हा 1 नंबरवर सिलेक्ट करावा लागेल. असे तुम्हाला प्रेफरन्स देणे गरजेचं राहणार आहे आणि नंतरच आपला अर्ज भरायचा. ठीक आहे, आपली कॅटेगरी जागा व्यवस्थित चेक करायचे आणि कोणत्या डिव्हिजनमध्ये किती जागा हे व्यवस्थित चेक करायचं. कोणत्याही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अर्ज भरता येणार आहे. कुठेही तुम्ही महाराष्ट्रात अर्ज भरू शकता. एवढं लक्षात ठेवायचं. मी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे आपला सर्कल व्यवस्थित चेक करायचा आणि डिव्हिजन व्यवस्थित चेक करायचं. सर्कल आणि डिव्हिजन याचा आधार घेऊन अर्ज भरायचा. ठीक आहे, महाराष्ट्र सर्कल तर ऑलरेडी सिलेक्ट राहणारच आहे तुमचं संपूर्ण महाराष्ट्रासाठी. पण तुम्हाला डिव्हिजनमध्ये कुठे अर्ज भरायचा आहे हे व्यवस्थित सिलेक्ट करायचं, जागा चेक करायचा आणि नंतरच आपला अर्ज भरायचा. जशी मी डिव्हिजनच्या जागा चेक केलेल्या आहे, पाहिलेल्या आहे, तसे तुम्ही या ठिकाणी करू शकता. ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे की डिव्हिजन नुसार जागा या कशा प्रकारे चेक करायच्या येतात आणि आपल्या डिव्हिजनमध्ये कॅटेगरी जागा किती आहे हे पण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. लक्षात ठेवा, 14 फरवरीची अंतिम तारीख आहे. 14 फरवरीपर्यंत आपला जो अर्ज आहे हा तुम्ही भरून घ्यायचा. समजा 14 फरवरीमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, काही कारणास्तव तुमचा अर्ज पूर्ण भरला गेला नाही, तर तुम्ही 16 फरवरीपर्यंत ते काम करू शकता. पण 14 फरवरीपर्यंत आपला अर्ज या ठिकाणी भरून घ्यायचा. तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.